जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद. याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय 12 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देव केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतारल्यावर त्याला मिळेल. कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडित नाही. तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलला जातो, तेव्हा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजवते. माझ्या प्रिय बंधूंनो, फसू नका. प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे, ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही. अशा ज्योती मंडळाच्या पित्यापासून ते उतरते. आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथम फळ व्हावे म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपणाला सत्य वचनाने जन्म दिला. वाचलेले वचन देवापा आशीर्वादित करो. आमेन. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देवापा, तू प्रथम आणि परमप्रिय असा परमेश्वर आहे. तुझ्या वाचून जगामध्ये दुसरा देव नाही, कारण तू आकाश आणि पृथ्वीचा उत्पन्न करताचा जिवंत प्रभू आहे. प्रभू, ही सकाळची वेळ तू आम्हाला दिलीस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबातून अशांतता, आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबातून भानगडी, प्रत्येक सैतानी गोष्ट, प्रत्येक पापाची गोष्ट, प्रिय प्रभू येशू, तू आमच्या ह्या जीवनातून तू हद्दपार करून टाक. ओ पित्या परमेश्वर, आमच्या प्रत्येकाचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझ्या आत्म्याने चालव, तुझ्या सामर्थ्याने चालव, तुझ्या अभिषेकाने चालव. तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. या सकाळच्या समय आम्हा प्रत्येकाचं जीवन तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. हे देवा, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला सहाय्य कुठून येते? आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर तुझपासून येते. आणि खरोखर प्रिय प्रभू येशू, या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रिय प्रभू येशू, आम्ही तुझ्यावरती भरोसा ठेवून चालावं. प्रभू, आम्हाला तू मोहात पाडत नाही, तर आम्ही स्वतः वासनेने प्रिय प्रभू येशू त्या मोहामध्ये पडतो. त्याबद्दल तू आम्हाला क्षमा कर. ओ पित्या परमेश्वरा, तू आमच्या प्रत्येकाच्या शरीराचा, आमच्या प्रत्येकाच्या आत्म्याचा, आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. प्रिय प्रभू येशू, जे लोक वेगवेगळ्या आजारांनी पीडित आहे, ते सर्व आजार नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याने तू भर, पवित्र सामर्थ्याने तू भर. प्रत्येक दास दासीला तुझ्या आत्म्याने, तुझ्या पवित्र सामर्थ्याने भर आणि तुझं गौरव दे. प्रभू, सकाळची वेळ तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रभू, आमच्या प्रत्येक घरातील सर्व आजार, रोगराई, सर्व साथीचे आजार नासूर येशूच्या नावामध्ये खंडक पित्या परमेश्वरा. तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. प्रभू, आमच्या जीवनातील सर्व पापी स्वभाव तुझ्या पवित्र सामर्थ्याने काढून टाक. पवित्र जीवन जगण्यासाठी, प्रार्थनामय जीवन जगण्यासाठी प्रभू, तो आमच्या प्रत्येकाचा थांबा तू घे. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू दे बाबा. हालेलुया. थँक यू जीसस. ओरिकांदाबा शांदाराबा ओरिदाबासी अरिंदा. हालेलुया. थँक यू जीसस. स्तुती धन्यवाद येशू दे बाबा. आमच्या मुखातून प्रिय प्रभू केवळ तुझे वचन निघू दे. आमच्या मुखातून केवळ तुझे वचन निघू दे. प्रभू, आमच्या मुखातून केवळ तुझी प्रार्थना निघू दे. आमच्या मुखातून
केवळ तुझा वचनाचा प्रसार होऊ दे. ओ पित्या परमेश्वरा, ज्या अंधारामध्ये पिडलेले आहेत त्या प्रत्येक व्यक्तीचं जीवन बदलून जाण्यासाठी प्रिय प्रभू येशू, तो आम्हा प्रत्येक दासाला सुवार्तेची दार तू उघड. प्रभू, ज्या अंधारामध्ये आहे त्या सर्व लोकांना तुझा प्रकाश देण्यासाठी ओ पित्या परमेश्वरा, तुझ्या पवित्र महान सामर्थ्याने तू भर आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, अनेक लोक नाशाकडे चाललेले आहेत, अनेक लोक तुझ्यापासून दूर चाललेले आहेत. ओ पित्या परमेश्वरा, त्या लोकांपर्यंत प्रिय प्रभू येशू तुझं वचन नेण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रिय प्रभू येशू, मी, माझा परिवार, प्रिय प्रभू येशू, माझे सर्व सहकारी प्रार्थना योद्धे तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत होत आहोत. प्रभू, आमचा देश समर्पित होत आहोत. प्रिय प्रभू येशू, आमचं राज्य समर्पित होत आहोत. प्रभू, आमच्या देशावरती, आमच्या राज्यावरती तू दया कर. आम्ही केलेल्या सर्व पापांच्या प्रदांची तू आम्हाला क्षमा कर. प्रभू, आमचे पाप आमच्याकडे मोजू नकोस. तर प्रिय प्रभू येशू, तुझ्या पवित्रतेत आम्हाला जीवन चालायला तू शिकव आणि तुझं गौरव दे. प्रभू, या सकाळच्या समयी आम्हा प्रत्येकाचा थाबा तू घे, आम्हा प्रत्येकाचा थाबा तू घे, तुझं गौरव दे. पित्या परमेश्वरा, सर्व घाणेरड्या पापापासून तू आम्हाला दूर ठेव, सर्व वाईट गोष्टीपासून तू आम्हाला दूर ठेव. पवित्र जीवन जगण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. ओ हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रिय प्रभू येशू, जे लेकरं वृद्ध व्यसनांमध्ये आहेत त्यांच्या जीवनातील सर्व व्यसन तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये काढून टाक. प्रभू, जे कर्जात डुबलेले आहेत त्यांच्या जीवनातील कर्ज तू काढून टाक. जे निराशेत आहे त्यांची निराशा तू काढून टाक. प्रभू, जे प्रेमामध्ये त्या धोका दिलेला आहे, ओ पित्या परमेश्वरा, त्यांना तू धीर दे आणि त्यांना तुझ्या मार्गावरती तू चालव. ओ पित्या परमेश्वरा, खरं प्रेम करणारा फक्त तूच आहे. तू जिवंत देव आहे. मानव फक्त आमच्या स्वार्थासाठी प्रेम एकमेकावरती करतो. प्रभू, तू कोणताही स्वार्थ आमच्याकडून पाहिला नाही. प्रभू, तू निस्वार्थपणे आमच्यावरती प्रेम केलेलं आहे आणि तेच अमूल्य प्रेम तो आम्हाला दिलेलं आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, या सकाळच्या समय प्रभू, जे आजारी आहेत त्या आपल्या सर्व लोकांना तू स्पर्श कर. तू तुझ्या लोकांवरती तू दया कर. पित्या परमेश्वरा, तुझ्या प्रजेवरती तू दया कर. ओ थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. सर्व दासदासी यांच्यावरती तुझी कृपा असू दे. प्रत्येक दासदासीला तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू भर. ओ पित्या परमेश्वरा, प्रत्येक शहर, प्रत्येक तालुका, प्रत्येक राज्य, प्रत्येक जिल्हा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रत्येक गाव तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. आमच्या देशामध्ये प्रभू, या 2024च्या शेवटापर्यंत प्रभू खूप मोठं संजीवन होऊ दे. प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलं जाऊ दे. प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याने भरलं जाऊ दे. प्रभू, तुझ्या प्रभावी कृपा दानांनी भरलं जाऊ दे. पित्या परमेश्वरा, ओ हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. सर्व भयानक अशा आजारापासून तू प्रत्येकाची तू सुटका कर आणि तुझं गौरव दे. आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून राहील, आमेन. प्रियांनो, हे वचन आम्ही अनेक लोकांपर्यंत शेअर करूया आणि प्रभूचे आशीर्वाद आपण मिळूया. कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. आपण पश्चाताप करू, प्रार्थनेमध्ये वाढू आणि इतरांसाठी प्रार्थना करू. हेच आम्हाला देवाने वचनाची सेवा दिलेली आहे आणि जे आदरात आहेत त्यांच्यापर्यंत वचन नेण्यासाठी देवबाप आम्हा प्रत्येकाला सहाय्य करो. आमेन, आमेन, आमेन.